Hello friends, we are going to study the fourth chapter in Maths first, financial planning. Next topic in this chapter is shares. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणे कृपया आपण आपली टेक्स्टबुक ओपन करायची आहे, आपल्या समोर ठेवायची आहे आणि त्यामधील मी सांगतोय त्यावेळी आपण त्या पुस्तकामध्ये पाहायचं आहे. शेअर्स ज्याला आपण मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर भाग असं आपल्याला म्हणता येईल, परंतु जनरली शेअर्सचा शब्द हा नेहमी शेअर्स असाच वापरला जातो. काय आपल्याला या शेअर्स बद्दल सांगता येईल पहा. टू ओन अ शॉप इन proprietorship when two or more individuals coming together to carry out a business is a partnership. पहा काय म्हटले, टू ओन अ शॉप इज प्रोप्रायटरशिप. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा ज्यावेळी दुकान उघडते, एखादा व्यवसाय चालू करते, तेव्हा त्याला प्रोप्रायटरशिप म्हटलं जातं, म्हणजे त्याच्या स्वतःच्या मालकीचा व्यवसाय म्हटलं जातं. काही व्यवसाय असे असतात की ते व्यवसाय दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय उद्योग जे काय आहे ते चालू करत असतात, त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप, म्हणजे भागीदारीत केला जाणारा व्यवसाय. विच रिक्वायर्स स्मॉल कॅपिटल. जो दोघा तिघांमध्ये पार्टनरशिपमध्ये जो व्यवसाय केला जातो, धंदा केला जातो, त्याला लागणारं जे कॅपिटल आहे, कॅपिटल काही वेगवेगळे शब्द येत आहेत पहा की जे 8वी 9वी आलेले नाहीत. कॅपिटल म्हणजे भांडवल. दोन किंवा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय उद्योग एखादा कारखाना चालू करतात, त्याला म्हणतात भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय, की ज्यासाठी भांडवल हे थोडं लागत असतं. टू इस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. पहा पुढचा भाग असा आहे, टू फॉर्म इस्टॅब्लिश अ कंपनी. एखादी कंपनी जर स्थापन करायची असेल, कंपनी जर तयार करायची असेल, तर डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. काही ठराविक लोक एकत्र यावे लागतात, एकत्र येऊन त्यांनी ती कंपनी, तो कारखाना, तो व्यवसाय चालू करावा लागतो. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड अंडर द इंडियन कंपनीज ऍक्ट 1956. पर्सन्स हू फॉर्म अ कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स. प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक. पहा आता आपण काय काय म्हटले, सुरुवातीला प्रोप्रायटरशिप, त्यानंतर पार्टनरशिप आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की कंपनी स्थापन करण्यासाठी काही लोक एकत्र येत असतात. इथं असं म्हटलंय का, पर्सन्स हू फॉर्म अ कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स. असे लोक, अशा व्यक्ती की ज्या व्यक्ती ती कंपनी फॉर्म करतात, कंपनी तयार करतात, कंपनी स्थापन करतात, अशा व्यक्तींना प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक असं म्हटलं जातं. अँड कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. आणि ती जी कंपनी तयार केली जाते, स्थापन केली जाते, तिला म्हटलं जातं लिमिटेड कंपनी. म्हणजे लिमिटेड कंपनी असा त्याला शब्द आहे. नेक्स्ट, अमाउंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. अमाउंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी. कोणतीही एखादी कंपनी जर सुरू करायची असेल तर त्यासाठी जी अमाऊंट लागते, जी काही रक्कम लागते, त्या रकमेला म्हटलं जातं कॅपिटल म्हणजे भांडवल. कुठली कंपनी सुरू करण्यासाठी काही भांडवलाची, कॅपिटलची आवश्यकता असते. This capital is divided into small equal parts
Each part is of rupees 1 to 5, 10 or rupees 100 etc. हे जे कॅपिटल आहे, भांडवल आहे, दिस कॅपिटल इज डिवायडेड इनटू स्मॉल इक्वल पार्ट्स. हे भांडवल एका समान भागांमध्ये, छोट्या छोट्या भागांच्या मध्ये विभागलं जातं, डिवाइड केलं जातं. आणि हे जे छोटे छोटे भाग असतात ते किती रुपयाचे असतात? 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, 100 रुपयाचा, अशा रकमेचे हे छोटे छोटे भाग असतात. This small part is called share. हा जो प्रत्येक समान भाग आहे, कॅपिटलचे केले जाणारे समान छोटे छोटे भाग, या प्रत्येक भागाला म्हटलं जातं शेअर. म्हणजे मगाशी म्हटलो शेअरचा अर्थच मी तुम्हाला सांगितलंय, भाग. हे छोटे छोटे पार्ट्स आहेत, त्याला शेअर्स असं म्हटलं जातं. These shares are sold in the share market to raise the capital. हे जे शेअर्स आहेत, हे जे भाग आहेत छोटे छोटे, 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 10 रुपयाचा, 100 रुपयाचा, जे कंपनीने तयार केलेले आहेत, हे शेअर्स शेअर मार्केटमध्ये विकले जातात. कशासाठी? टू रेज द कॅपिटल ऑफ देअर कंपनी. त्या कंपनीचं भांडवल, भाग भांडवल वाढवण्यासाठी, ती कंपनी मोठी करण्यासाठी त्या कंपनीचे शेअर्स हे मार्केटमध्ये विकले जातात, शेअर मार्केट्समध्ये विकले जातात. जे कोण इच्छुक आहेत, जे कोण गरजू आहेत, असे लोक त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतात. त्यानंतर आपण काही डेफिनेशन्स पाहतोय. पहिली डेफिनेशन आहे शेअर. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. ते जे कॅपिटल आहे, भांडवल आहे, त्याचा स्मॉलेस्ट युनिट, लहानात लहान त्याचा युनिट म्हणजे भाग, त्याला आपण म्हणतोय शेअर. द व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट with other details and it is called a share certificate. प्रत्येक शेअरची, प्रत्येक भागाची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ही किंमत त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवर छापली जाते. विथ अदर डिटेल्स, त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवर इतर काही डिटेल्स मध्ये माहिती असते. अँड इट इज कॉल्ड शेअर सर्टिफिकेट. ज्या सर्टिफिकेटवरती शेअर्सची किंमत छापली जाते, इतर बाबी काही छापल्या जातात, त्याला म्हटलं जातं शेअर सर्टिफिकेट. नेक्स्ट, शेअर होल्डर. भाग धारक, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड अ शेअर होल्डर. अशी व्यक्ती की जी व्यक्ती शेअर खरेदी करते, शेअर विकत घेते, अशा व्यक्तीला म्हटलं जातं शेअर होल्डर, भागधारक. द शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही और सी होल्ड्स. हा जो शेअर होल्डर आहे, भागधारक आहे, दॅट शेअर होल्डर इज अ ओनर ऑफ दॅट कंपनी, पार्टली ओनर ऑफ दॅट कंपनी. त्या कंपनीचा भागशः किंवा थोड्या प्रमाणात का होईना त्या कंपनीचा तो मालक असतो. कोण? ज्या व्यक्तीनं एखाद्या कंपनीचे काही शेअर्स विकत घेतलेले असतात, ती व्यक्ती, तो शेअर होल्डर, तो भागधारक त्या कंपनीचा मालक असतो. पूर्ण मालक नाही, परंतु त्या मालकीचा काही हिस्सा असतो. नेक्स्ट, स्टॉक एक्सचेंज. हे सगळे नवीन शब्द आहेत की जे आपल्याला सध्याच्या कालावधीमध्ये, युगामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. स्टॉक एक्सचेंज काय म्हणते बा? इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक प्लेस. स्टॉक एक्सचेंज ही एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी या शेअरची खरेदी विक्री केली जाते. ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत
आपल्या जगामध्ये या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत या शेअरची खरेदी विक्री ज्या ठिकाणावरून चालते त्या ठिकाणाला म्हटलं जातं स्टॉक एक्सचेंज. इट इज ऑल्सो नोन एज शेअर मार्केट और स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट और कॅपिटल मार्केट. स्टॉक एक्सचेंजला हे सगळे पॅरलल शब्द आहेत. शेअर मार्केट असेल, स्टॉक मार्केट असेल, इक्विटी मार्केट असेल, कॅपिटल मार्केट असेल, त्यातल्या त्यात शेअर मार्केट हा जो हे जे नाव आहे हे नाव बऱ्याच जणांच्या म्हणजे ऐकण्याचं नाव आहे. स्टॉक एक्सचेंजला शेअर मार्केट असं म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये शेअर्सची वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री चालू असते. नेक्स्ट, फेस व्हॅल्यू. FV. The value printed on the share certificate is called the face value of the share. It is also called nominal value or printed value or per value. जे शेअर मार्केटवरती त्या शेअरची जी किंमत छापली जाते, प्रिंट केलेली असते, त्या किमतीला त्या शेअरची फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. या फेस व्हॅल्यूलाच दुसरी काही नाव आहेत, नॉमिनल व्हॅल्यू, प्रिंटेड व्हॅल्यू किंवा पर व्हॅल्यू अशी वेगवेगळी नावं आहेत. पुढचं भाग आहे मार्केट व्हॅल्यू. MV. The price at which the shares are sold or purchased in the stock market is called market value. हा शेअर मार्केटमध्ये ज्या किमतीला परचेस केला जातो और किंवा ज्या किमतीला सोल्ड केला जातो, कोणताही शेअर्स हा शेअर मार्केटमध्ये त्याचा व्यवहार चालत असतो खरेदी विक्रीचा. कोणताही शेअर्स ज्या किमतीला खरेदी केला जातो किंवा विकला जातो, सोल्ड केला जातो किंवा परचेस केला जातो, त्या किमतीला त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं. पुढं त्यानंतरचा भाग आहे डिव्हिडंड. ज्याला आपण म्हणू शकतोय लाभांश. पहा काय म्हटलंय, पेज नंबर 99 वरती आहे. द पार्ट ऑफ एन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड. कुठली एखादी कंपनी ज्यावेळी स्थापन केली जाते तेव्हा त्या कंपनीचे शेअर्स हे विकले जातात. बऱ्याच व्यक्ती त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी करत असतात आणि हे जे शेअर्स होल्डर आहेत हे शेअर होल्डर्स हे त्या कंपनीचे पार्टली ओनर असतात. कंपनी ज्यावेळी आपला व्यवसाय चालू करते त्यावेळी त्या कंपनीला वर्षभरामध्ये काहीतरी प्रॉफिट होत असतं, अर्थात लॉसही होत असतो. ज्यावेळी लॉस होतो तेव्हा ती कंपनी डबघाईला झालेली असते, परंतु ती कंपनी जेव्हा व्यवस्थित चालू असते तेव्हा त्या कंपनीला वर्षभरामध्ये काही ना काहीतरी बेनिफिट, प्रॉफिट हा होत असतो. आणि हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट ते जे शेअर होल्डर्स आहेत, भागधारक आहेत, ज्या लोकांनी आपले काही पैसे त्या कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत भांडवल म्हणून, अशा शेअर होल्डर्सना हा प्रॉफिट वाटला जातो. आणि त्या शेअर होल्डर्सना हा प्रॉफिट जो वाटला जातो तो शेअरच्या प्रमाणात असतो. एका शेअर्सला किती आपल्याला प्रॉफिट वाटायचा आहे तो ठरवतात, नफा किती होतो त्याच्यावर, आणि त्यानंतर मग त्याने किती शेअर्स खरेदी केलेले आहेत त्याच्यावरती ते ठरत असतं. आणि मग हा जो प्रॉफिट जो आहे, हा जो बेनिफिट आहे, हा बेनिफिट जो शेअर होल्डर्सना वाटला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला म्हटलं जातं डिव्हिडंड, लाभांश.
If the company is performing well, then the value of share capital increases, hence the price of the share goes up. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free. मी आताच तुम्हाला सांगितलं, कंपनी जेव्हा फायद्यात असते तेव्हा त्या कंपनीला चांगला प्रॉफिट होत असतो आणि शेअर होल्डर्सना त्याचा डिव्हिडंड सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत असतो. आणि असं म्हटले की हा जो डिव्हिडंड आहे मिळतो तो डिव्हिडंड इन्कम जो आहे तो टॅक्स फ्री असतो. कुठल्याही प्रकारे टॅक्ससाठी ही रक्कम विचारात घेतली जात नाही. त्यानंतर त्याच पानावरती आपल्या अधिक माहितीसाठी दिलेलं आहे पहा की जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. There are two main stock exchanges of India. First is BSE, that is Bombay Stock Exchange, and next is NSE, that is National Stock Exchange. आपण मगाशीच पाहिलं की इथं स्टॉक एक्सचेंज ज्याला म्हटलं जातं, दुसरा शब्द आहे शेअर मार्केट. तर देर आर टू मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया. आपल्या भारतामध्ये दोन मुख्य असे शेअर मार्केट्स आहेत. फर्स्ट इज BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, and second is NSE, National Stock Exchange. BSE is the oldest in Asia, while NSE is the India's largest stock exchange. आपल्या आशिया खंडामध्ये BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे ते सर्वात जुनं आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे ते आपल्या भारतामधलं सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे, शेअर मार्केट आहे. There are two share indices, namely Sensex and Nifty. There are two share indices. आपल्या शेअर्स दर्शवण्यासाठी दोन या शेअर मार्केटमध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. हे शब्द कसे तयार झाले पहा. These two, Sensex and Nifty, which reflect the overall market sentiments. आपल्या टोटल जो शेअर मार्केट आहे त्याच्यामधल्या जो सेंटिमेंट्स आहेत, चढ उतार आहे, हा चढ उतार दर्शवण्यासाठी हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. त्यापैकी सेन्सेक्स आहे तर या सेन्सेक्समध्ये हा जो शब्द तयार झाला आहे तो म्हणजे सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स. या सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स यामधला सेन्सिटिव्ह मधला SEN घेतलेला आहे, SENS घेतलेला आहे आणि इंडेक्स मधला EX घेतलेला आहे आणि या दोन्हीचा मिळून हा सेन्सेक्स शब्द तयार केलेला आहे. Who was introduced by BSE on 1st January 1986. Sensex is determined from 30 stocks. They are the stocks of well-established and financially sound companies from the main sectors. ज्या मेन सेक्टर मधल्या ज्या 30 टॉपमोस्ट कंपनी आहेत, या 30 टॉपमोस्ट कंपन्यांचा विचारात घेऊन हा जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या 30 महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या 30 महत्त्वाच्या कंपन्यांचा प्रॉफिट, बेनिफिट्स किंवा त्यांचं कॅपिटल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा सेन्सेक्स शब्द तयार झालेला आहे. आता निफ्टी हा जो पुढचा भाग आहे, हा निफ्टी as the name suggests is made up of two words, that is NSE and FIFTY. त्यामध्ये NSE मधलं N आणि FIFTY मधलं IFTY अशी शब्द घेतले आणि निफ्टी हा शब्द तयार केलेला आहे. which was introduced by NSE
की जे मगाचा जो सेन्सेक्स हा शब्द तयार केलेला आहे त्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज विचारात घेतलेला होता आणि आता याच्यासाठी निफ्टीसाठी NSE विचारात घेतलेला आहे आणि इट डिपेंड्स ऑन इंडियाज प्रपोज्ड आउटपरफॉर्मिंग 50 कंपनीज. भारतातल्या ज्या टॉपच्या ज्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांचा विचार करून हा निफ्टी दर्शवला जातो आणि सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधल्या ज्या काही 30 महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांचा विचार करून हा सेन्सेक्स ठरवला जातो. त्यानंतर एक पुढचा भाग आहे कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आपण मगाशीच पाहिलं फेस व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक शेअर सर्टिफिकेटवरती त्या शेअरची एक किंमत प्रिंट केलेली असते, छापलेली असते, तिला आपण त्या शेअरचं फेस व्हॅल्यू म्हटलेलं आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक शेअर मार्केटमध्ये ज्या किमतीला विकला जातो किंवा खरेदी केला जातो त्या किमतीला त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आपण म्हणणार आहे. हे कंपॅरिझन करत असताना पहिला भाग असा आहे इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट प्रीमियम. इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू देन that share is at premium. जेव्हा एखाद्या शेअरची मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असते, म्हणजे समजा एखाद्या शेअर्सची फेस व्हॅल्यू शेअर सर्टिफिकेटवर छापलेली व्हॅल्यू जर समजा 100 रुपये असेल आणि तिची मार्केट व्हॅल्यू ही त्या फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, म्हणजे समजा तो 100 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर जर समजा 110 रुपयाला विकला गेला असेल, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू 110 रुपये झाली, तेव्हा तो शेअर जो आहे तो ॲट प्रीमियम म्हणजे तो शेअर अधिमूल्यावर आहे असं म्हटलं जातं. देन सेकंड इज इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू देन that share is at पर. म्हणजे एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू समान असेल, 100 रुपये समजा फेस व्हॅल्यू असेल, 100 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर समजा 100 रुपयालाच विकला गेला असेल, तर मात्र तो शेअर सममूल्यावर आहे, ॲट पर सममूल्यावर आहे असं म्हटलं जातं. आणि तिसरा भाग असा आहे कि if market value is less than face value then that share is at discount. म्हणजे आपल्याला डिस्काउंट म्हणजे म्हणता येईल अवमूल्य असं होऊ शकतं. जेव्हा एखाद्या कंपनीचा बिझनेस कमी होतो तेव्हा त्याच्या शेअरची किंमत सुद्धा कमी होत असते. फेस व्हॅल्यूपेक्षा त्याची मार्केट व्हॅल्यू 100 रुपये फेस व्हॅल्यू असणारा शेअर्स काही वेळेला मार्केटमध्ये 90 रुपयाला सुद्धा तो विकला जातो, मार्केट व्हॅल्यू कमी होऊ शकते. जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते तेव्हा तो शेअर्स डिस्काउंटवर आहे, अवमूल्यावर आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यांचं कंपॅरिझन आहे.